हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचंच एक उत्तर नेहमी कॉमन असतं, ते म्हणजे वेळच नाही आहे. घरातली कामच संपत नाही आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी वेळ कुठे आहे. पण आपल्यापैकीच काही जणी मात्र सर्व कामं करून स्वतःसाठी वेळही काढतात. तर त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा कामांचा लोड कमी असतो का? तर नाही. सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थित सांभाळून सर्व कामं वेळेत करून त्या स्वतःला फ्री टाईमही देऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही स्मार्ट टिप्स, ज्यामुळे तुमचा दररोजच्या कामांमधला भरपूर वेळ वाचेल आणि शिवाय प्रॉडक्टिव्हिटीही वाढेल. चला तर मग सुरुवात करूयात. तर मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे कुठे? खरोखर तुमच्याकडे वेळ नाही आहे की असलेल्या वेळेवर तुमचा कंट्रोल नाही आहे? जर दिवसभर कामं करूनही तुम्हाला वाटत असेल की आज काही विशेष कामच झालं नाही किंवा महत्त्वाचीच कामं राहून गेली, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एक स्वतःचं रुटीन सेट करा. नो डाऊट घरात असंख्य कामं असतात आणि ती करावीच लागतात. आपण फक्त त्यासाठी लागणाऱ्या वेळेत बदल करू शकतो. जर 24 तास काम करूनही तुमची कामं संपत नसतील, तर तिथे आवश्यकता आहे एक रुटीन बनवण्याची, एका डिसिप्लिनची. जरी आपण हाऊसवाईफ असलो तरी आपलं एक रुटीन सेट हवे की या वेळेतच मी उठणार, या वेळेत माझा स्वयंपाक होणार, या वेळेत माझे क्लिनिंग होणार. हे एक फिक्स रुटीन प्रत्येकीजवळ असलंच पाहिजे. आणि जर नसेल तर 7 दिवसांसाठी एक रुटीन तुम्ही सेट करा आणि रेग्युलर फॉलो करा आणि तुमचा बदल तुम्हीच नोटीस करा. तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमन, एक प्रॉपर मील प्लॅनिंग लिस्ट, एक प्रॉपर क्लिनिंग शेड्यूल, एक प्रॉपर टू डू लिस्ट तुमची बेस्ट हेल्पर बनू शकते. आपल्या सर्वांच्याच डोक्यात रोजची कामे, रोजचा स्वयंपाक, रोजचं क्लिनिंग काय करायचं याचे विचार बॅक ऑफ द माइंड चालूच असतात. त्याच सर्व गोष्टी फक्त आपल्याला पेपरवर उतरवायच्या आहेत. ट्रस्ट मी, खरंच इतकं सोपं आहे. प्लॅनिंग केल्याने विचार करण्याचा वेळ वाचतो. डोक्यातले विचार करणे थांबले की आपल्या ॲक्टिव्हिटीज फास्ट होतात. त्या कामांकडे प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन आपण करू शकतो अँड विच रिझल्ट्स इन गुड क्वालिटी परफॉर्मन्स. दिवसभरात जर का आपल्याला 20 कामं करायची असतील तर कोणते काम आधी करायचे, कामांचा सिक्वेन्स काय असला पाहिजे याला खूप महत्त्व आहे. आपल्याला असेच शिकवले जाते की दररोज सर्व कामं करायची, पण माझ्या मते ते गरजेचे नाही. क्लिनिंग, मॉपिंग, लॉन्ड्री, डस्टिंग या सर्व गोष्टी रोजच्या रोज होणे काहीही गरजेचे नाही. एखाद्या दिवशी सपोज मला आज किचन डीप क्लीन करायचं आहे, तर त्या दिवशी मी डस्टिंग, मॉपिंग स्किप करू शकते. कुकिंगमध्ये त्या दिवशी एखादा झटपट बनणारा मील बनवू शकते. लॉन्ड्री पार्ट देखील स्किप होऊ शकतो. म्हणजेच त्या दिवशीची जी इम्पॉर्टंट कामं आहेत त्याला आपण आधी प्रेफरन्स द्यायचा आहे आणि बाकीची अनअवॉइडेबल कामं सोडून बाकीची इतर कामं केली नाही तरी काहीही बिघडत नाही. हे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुमच्याकडे एक प्रॉपर टू डू लिस्ट असेल त्या दिवसाची. मग तुम्ही डिसाईड करू शकता की मला काय करायचं आहे आणि काय स्किप करायचं आहे. मी आधीच्या कित्येक व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मल्टीटास्किंग खरंच गरजेचं आहे. कामं जर लवकर संपवायची असतील तर मल्टीटास्किंग केलेच पाहिजे. असं म्हणतात की एकाच वेळेत अनेक कामं केली की प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, पण ही गोष्ट होम मेकिंगमध्ये किंवा किचनमध्ये अप्लाय होत नाही. किचनमधली अनेक कामे आपण एकाच वेळेत करू शकतो. अशी कामे एकाच वेळेत करायची ज्यामध्ये आपण एकाच जागी थांबून दोन्ही कामं करू शकू किंवा मग दोन्ही कामांपैकी एक काम जास्त अटेन्शन मागत नाही. जसं की दूध तापवायला ठेवून जर का तुम्ही डस्टिंग करायला गेलात तर ऑब्व्हियसली दूध उतू जाणारच. त्यामुळे अशी कामं एकत्र करा जी एकाला एक जोडून आहेत किंवा मग एक इम्पॉर्टंट कामासोबत असं एक काम सिलेक्ट करा ज्याला कमी अटेन्शन लागेल. जसं की इथे मी तूप कढवत असताना ग्लास शेल्फ क्लीन करत आहे. मल्टीटास्किंगसाठी बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच कुकिंगसोबत किचन क्लीन करणे. एका पर्टिक्युलर काम करण्यासाठी लागणारा वेळ सेट करा. जसं की 1 तासात मला स्वयंपाक संपवायचा आहे, दररोजच्या डस्टिंगसाठी मला फक्त 10 मिनिटे द्यायचे आहेत वगैरे. कधी असं झालं आहे का की तुमच्यामुळे तुमची मुलं स्कूलसाठी लेट झाली आहेत? नाही ना. कारण आपल्या माइंडमध्ये हे फिट असतं की सकाळी सपोज 9 वाजता स्कूल असेल तर 9च्या आधी माझी ही कामं झाली पाहिजेत. मग बाकीच्या कामांना का दिवसभर करत राहता? त्या कामांसाठीही अलार्म सेट करा. वेळेचं बंधन घातल्याने त्या कामावरचा फोकस वाढतो, शिवाय ते काम करण्याचा स्पीडही. आपण जे म्हणतो ना की एक्स्ट्रा कामांसाठी वेळ मिळत नाही, हे खरं चुकीचं आहे. ॲक्च्युली होतं काय, आपण आपल्या डेली चोर्समध्ये इतके व्यस्त असतो की इतर गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही. जसं की सपोज कबर्डमधून ड्रेस काढताना मला लक्षात आलेलं आहे की माझं कबर्ड मला सेट करावं लागणार आहे कारण खूप अस्तव्यस्त झालेलं आहे, तर उद्या करूयात. पण डेली चोर्स करताना मी हे विसरून जाते. हे माझ्या लक्षात येतं कधी, तर दुसऱ्या दिवशी ड्रेस काढताना. उद्या करू करत आपलं ते काम होत नाही, तो उद्या कधी उजाडत नाही.
आणि आपण मात्र टाईम मिळत नाही असा बहाणा करतो, वेळ मिळत नाही असे बहाणे करतो. मग खरंच तुम्हाला वेळ मिळत नाही की तुम्ही विसरून जाता म्हणून कामं होत नाहीत. आणि जेव्हा ती कामं आठवतात तेव्हा तुमच्याकडे एकतर वेळ नसतो किंवा मग त्या दिवसाची इतर कामं करून तुम्ही प्रचंड दमलेले असता की ते काम करायचा मूडच नसतो. असंच होतं ना? मला नक्की कमेंट करून सांगा. त्यामुळेच टू डू लिस्ट बनवणे महत्त्वाचे आहे. आज आपल्याला काय काम करायचे आहे हे आधी डोळ्यासमोर असेल तर आपण आपल्या कामाचा सिक्वेन्स ठरवू शकतो, काही कामं स्किप करू शकतो आणि इम्पॉर्टंट कामांनाच प्रायोरिटी देऊ शकतो. कोणताही माणूस एकाच एनर्जीमध्ये दररोज कामं करूच शकत नाही. पॉसिबलच नाही ते. ज्या दिवशी काम करायचा मूड नसेल त्या दिवशी बिनधास्त सुट्टी घ्या तुमच्या कामांपासून. जे तुम्हाला करू वाटते ते करा. मूव्ही बघा, गाणी ऐका. डेली चेअर्स कॅन वेट. जेवण बाहेरही ऑर्डर केलं जाऊ शकतं. ट्रस्ट मी, एक दिवस सुट्टी घेतल्याने तुम्ही खराब आई, सून, बायको होत नाही. एखादा दिवस स्वतःसाठीही असलाच पाहिजे. यू डिझर्व इट. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनही क्लिक करा, ज्यामुळे व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बाय बाय. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.